गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत नवीन डिसीज. लास्ट लेक्चरपर्यंत आपण जो डिसीज बघितले आहे दॅट इज फिलॅरियासिस. फिलॅरियासिसपर्यंत आपण डिसीज बघितले आहेत. आता यानंतर आजचा जो आपला डिसीज आहे दॅट इज टायफॉइड. आपण 2-3 लेक्चर्स आधी कॉमन ह्युमन डिसीजेस टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामधले आपले काही डिसीजेस स्टडी करून झाले आहेत आणि आज आपण जो डिसीज स्टडी करणार आहोत दॅट इज टायफॉइड. या डिसीजचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. थोडा फार कॉमन डिसीज आहे. मीन्स जनरली आपल्या ओळखीचाच आहे हा डिसीज. बट आता याचे कॉजेस काय असतात, कुठल्या बॅक्टेरियामुळे होतो हा डिसीज, त्याचे साईन सिम्पटम्स, प्रिव्हेन्शन, कंट्रोल मेजर, डायग्नॉसिस, ट्रीटमेंट, या सगळे पॉईंट्स आपण आता या डिसीजचे स्टडी करणार आहोत. ओळखीचा डिसीज आहे, याचे काही साईन सिम्पटम्स तुम्हाला माहीत आहेत, तेच आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो आपला आजचा डिसीज आहे दॅट इज टायफॉइड. आता ही जी डायग्राम दिसत आहे ही डायग्राम आहे सॅल्मोनेला टायफी. दिस इज अ बॅक्टेरिया विच कॉजेस अ डिसीज दॅट इज टायफॉइड. टायफॉइड हा डिसीज होण्याच्या मागचं जे रिझन आहे, जो बॅक्टेरिया आहे तो कुठला आहे दॅट इज सॅल्मोनेला टायफी. आणि ही त्याची डायग्राम आहे. सिम्पल डायग्राम आहे. पेपरमध्ये जर सपोज हा क्वेश्चन आला तर डायग्राम मीन्स मेन्शन करायचीच इम्पॉर्टंट आहे, कारण की खूप इझी आहे. डायग्राममध्ये काहीच असं लर्न करण्यासारखं नाही आहे. इंटरनल स्ट्रक्चर आहे, आउटर स्ट्रक्चर आहे आणि इंटरनल स्ट्रक्चरपासून फ्लॅजेलास हे जे स्ट्रक्चर आहे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे आउटवर्ड निघत आहे दॅट इज अ फ्लॅजेला. सो टेल लाईक स्ट्रक्चर असतं, ते आउटवर्डली निघत असतं, मूव्ह करण्याला हेल्प करतं. त्या बॅक्टेरियाला मूव्हिंगसाठी हेल्प करणारं स्ट्रक्चर असतं. सो दॅट आर फ्लॅजेलास. फ्लॅजेलासवर H अँटीजन प्रेझेंट असतो, जे ही सोमॅटिक सेल वॉल आहे और आयदर सेल वॉल या बॅक्टेरियाची. त्यामध्ये O अँटीजन प्रेझेंट असतो अँड द आउटर स्ट्रक्चर इज अ कॅप्सूल. सो सिम्पल आहे. 2 स्ट्रक्चर आहे, इंटरनल आउटरनल अँड बस फ्लॅजेलास. झाली आपली बॅक्टेरिया सॅल्मोनेला टायफीची डायग्राम. इझी आहे ना, बिलकुल इझी. फक्त 3 नाव लक्षात ठेवायचे, कॅप्सूल, सोमॅटिक और अ सेल वॉल अँड दॅट इज अ फ्लॅजेला. सो दॅट इज अ बॅक्टेरिया विच कॉजेस अ डिसीज सॅल्मोनेला टायफी. सो मग आपला डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम काय झाला तर दॅट इज अ बॅक्टेरिया सॅल्मोनेला टायफी. दॅट इज अ बॅक्टेरिया. आतापर्यंतचे जेही डिसीज बघितले आपण त्यामध्ये बॅक्टेरियाबद्दल आपण बघितलं नाही, ऑर्गॅनिझम्स बघितले बेसिकली. किंवा बघ व्हायरस, मीन्स व्हायरस आपण सध्या बघायचे आहोत. आपण बेसिकली ऑर्गॅनिझम्स बघितले जे डिसीज कॉझिंग असतात. नाव हा जो डिसीज आहे हा डिसीज बॅक्टेरियापासून होत असतो. या डिसीजमध्ये कुठलाही वेक्टर नाही आहे. आपण याआधी दोन डिसीजेस बघितले, त्यामध्ये वेक्टर होता. फर्स्ट मलेरिया अँड सेकंड जे आपले लास्ट लेक्चर होते दॅट इज फिलॅरियासिस. त्यामध्ये वेक्टर असतो मस्किटो. मलेरियामध्ये वेक्टर असतो फिमेल ॲनाफिलस मस्किटो अँड फिलॅरियासिसमध्ये वेक्टर असतो फिमेल क्लोएक्स मस्किटो. या डिसीजमध्ये वेक्टर नाही आहे. हा डिसीज जनरली याचं मोड ऑफ ट्रान्समिशन कंटॅमिनेटेड फूड, आयदर फ्रॉम कंटॅमिनेटेड फूड और फिशियल मॅटर जे फूड मध्ये थोडं ट्रान्सफर होतं बाय द फ्लाईज और कॉक्रोचेस जे आपल्या घरी असतात. त्यांच्या पायाला चिकटून जर सपोज इन्फेक्टेड फेशियल मॅटर आलं आणि ते आपल्या फूडमध्ये मिक्स झालं आणि ते आपण इनटेक केलं तर त्यामुळे हा डिसीज होत असतो. दॅट इज अ डिसीज टायफॉइड. आता आपण बॅक्टेरिया बघितला ज्याने डिसीज कॉज होतो. मग हा डिसीज इन्फेक्शन कुठला करतो दॅट इज टायफॉइड कॉजेस इन्फेक्शन दॅट इज ॲक्यूट इंटेस्टिनल इन्फेक्शन. सो इन्फेक्शन कुठलं असतं ॲक्यूट इंटेस्टिनल इन्फेक्शन. दॅट इज अ इन्फेक्शन कॉजेस बाय द बॅक्टेरिया सॅल्मोनेला टायफी. आता हे जे बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आहे हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाज असतात. दॅट इज द सॅल्मोनेला टायफी इज अ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि यांची पॅथोजेनिसिटी का, मीन्स हे बॅक्टेरिया पॅथोजेनिक का असतात
बिकॉज यांच्या आउटर कोटवर ओ अँटीजन अँड लिपोपॉलिसॅकॅराइड्स प्रेझेंट असतात अँड फ्लॅजेलावर एच अँटीजन प्रेझेंट असतो. दॅट इज दिस बॅक्टेरिया इज अ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया बिकॉज त्यांच्या आउटर कोटवर ओ अँटीजन प्रेझेंट असतो, सोबतच लिपोपॉलिसॅकॅराइड्स प्रेझेंट असतात अँड फ्लॅजेलाजवर एच अँटीजन प्रेझेंट असतं. सो काय काय प्रेझेंट असतं? दॅट इज ओ अँटीजन, लिपोपॉलिसॅकॅराइड्स अँड एच अँटीजन ऑन अ फ्लॅजेला, जे आपण डायग्राममध्ये मेन्शन केलं आहे. फ्लॅजेलावर एच अँटीजन जे ही आउटर कोट आहे त्याच्यावर ओ अँटीजन अँड ओ अँटीजन सोबतच लिपोपॉलिसॅकॅराइड्स प्रेझेंट असतात. हे सगळे कंपोनंट्स प्रेझेंट आहेत त्या बॅक्टेरियावर, म्हणूनच हा पॅथोजेनिक असतो. दॅट इज वाय इट शोज इट्स पॅथोजेनिसिटी. समजलं? सो दॅट इज अ जनरल इंट्रोडक्शन अबाउट टायफॉइड और इज बॅक्टेरिया दॅट इज सॅल्मोनेला टायफी. आता आपण डिसीज बघत आहोत. इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट काय असतो स्टडीचा? दॅट इज साइन अँड सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. सो आपण आता साइन अँड सिम्पटम्स बघू. दॅट इज signs and symptoms. First sign and symptom is prolonged fever. Near about 104 फॅरेड पर्यंतचा फीवर असतो. कंटिन्यू फीवर असतो. प्रोलॉंग खूप दिवसासाठी असतो तो फीवर. सो दॅट इज prolonged fever नियर अबाउट 104 फॅरेड पर्यंतचा फीवर असतो. नेक्स्ट नॉझिया, फॅटिक, हेडॅक, देन ॲब्डॉमिनल पेन, डायरिया और constipation, white coat on tongue, cough also, rose colored rashes on skin, anorexia, that is loss of appetite, that is some signs and symptoms of typhoid disease. That is prolonged fever about 104 farad, nausea, fatigue, headache, abdominal pain, diarrhea or constipation, white coat on tongue, cough also, then rose colored rashes on skin, anorexia, that is loss of appetite. These are some signs and symptoms of the disease that is typhoid. हे 6 साइन अँड सिम्पटम्स आहे. क्वेश्चन किती मार्क्ससाठी येईल तुम्हाला टायफॉइडचा त्यावर तुमची आन्सर रायटिंग डिपेंड असेल. जर सपोज 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आला तर जास्त लिहत बसायचं नाही, बिकॉज टायफॉइडचे आपले पॉईंटर्स खूप मीन्स असा. दॅट इज फर्स्ट तुम्ही बॅक्टेरिया नोट कराल, देन इन्फेक्शन, देन साइन सिम्पटम्स, मोड ऑफ ट्रान्समिशन, देन डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर. 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर नियर अबाउट 8 पॉईंट्स सफिशियंट आहे. मग त्या 8 पॉईंट्स आहे, पण आपण आता डिसीजमध्ये 8 पॉईंट्स पॉईंट टू पॉईंट लिहिणार नाही. साइन अँड सिम्पटम्सचे तुम्ही जर सपोज लर्न पूर्ण पॉईंट केले असेल, बट त्यातला कधी कधी आपल्याला एखादी आठवत नाही, तर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असेल तर 4 किंवा 5 साइन अँड सिम्पटम्स सफिशियंट आहे, तेवढेच लिहायचे. आठवत असेल, टाईम असेल तर जास्त नोट करायचे, टाईम नसेल तर जास्त लिहत बसायचं नाही. मार्किंगनुसार जेवढी
एक्सपेक्टेशन आहे आन्सरची तेवढंच लिहायचं. सो दॅट इज साइन अँड सिम्पटम्स ऑफ टायफॉईड. आपण आतापर्यंत काय बघितलं, दॅट इज डिसीज टायफॉईड, बॅक्टेरिया सॅल्मोनेला टायफी. इन्फेक्शन कुठलं होतं, दॅट इज ॲक्यूट इंटेस्टिनल इन्फेक्शन. देन बॅक्टेरिया हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. पॅथोजेनिसिटी का बरं आहे, बिकॉज ओ अँटीजन, लिपोपॉलिसॅकेराइड अँड एच अँटीजन ऑन फ्लॅजेलस प्रेझेंट असतात. देन दीज आर साइन अँड सिम्पटम्स. नाव डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट अँड मोड ऑफ ट्रान्समिशन. आपण प्रत्येक डिसीजचं मोड ऑफ ट्रान्समिशन अँड डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट बघतो. या डिसीजचं मोड ऑफ ट्रान्समिशन आपण आधीच डिस्कस केलं, दॅट इज फिशल इन्फेक्टेड फिशल मॅटर, जे त्यामध्ये ज्या फ्लाईज किंवा कॉक्रोचेस बसतात त्या जर सपोज आपल्या फूडमध्ये इन्सर्ट झाला किंवा कॉन्टॅक्ट आला तर ते ट्रान्समिट होतं, त्यामधनंच हा डिसीज ट्रान्समिशन होत असतो. कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर किंवा आपले हँड्स डर्टी असले किंवा डर्टी प्लेसचं फूड आपण ईट केलं, या सगळ्या गोष्टीमुळे हा डिसीज ट्रान्समिट होत असतो. सो दॅट इज अ मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ दिस डिसीज. नाव डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट. सो हा डिसीज डायग्नॉस करण्यासाठी जी टेस्ट केली जाते दॅट इज अ वायडल टेस्ट. सो दॅट इज अ वायडल टेस्ट फॉर डायग्नॉसिस ऑफ दिस डिसीज. डायग्नॉसिससाठी ही टेस्ट यूज केली जाते, दॅट इज वायडल टेस्ट. नेक्स्ट, ट्रीटमेंटसाठी ज्या कुठल्या मेडिसिन्स यूज केल्या जातात त्या मेडिसिन्स बघू. दॅट इज फर्स्ट अँटीबॉडीज यूज केली जाते, दॅट इज क्लोरोमायसिटिन. अँटीबॉडीज यूज केली जाते, दॅट इज अ क्लोरोमायसिटिन. देन WHO काही मेडिसिन्स वॅक्सिन्स रेकमेंड केलं आहे या डिसीजसाठी. आता WHO काय आहे, दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जी कंप्लीट वर्ल्डची हेल्थ आहेत. मीन्स कुठले मेडिसिन्स बनवणं, वॅक्सिन्स बनवणं किंवा वॅक्सिन्स परमिट करणं, हे सगळे जे काही ऑथॉरिटीज आहे होल वर्ल्डच्या, ती जे ऑथॉरिटी ऑर्गनायझेशन हँडल करत असते दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO 2 वॅक्सिन्स रेकमेंड केल्या टायफॉईडसाठी. फर्स्ट इज दॅट इज TY21A and second is typhoid polysaccharide vaccine. TY21A is a oral vaccine, that is means orally आपण ते इंटेक करू शकतो. That is typhoid polysaccharide vaccine is a injectable vaccine. That is TY21A is a oral vaccine and typhoid polysaccharide vaccine is a injectable vaccine. आता टायफॉईड पॉलिसॅकॅराइड वॅक्सिनमध्ये दोन मेडिसिन्स आहे, दोन वॅक्सिन्स आहे बेसिकली. दॅट इज टायफिम VI अँड टायफिरिक्स. दॅट इज अ मेडिसिन्स विच आर यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ टायफॉईड डिसीज. फर्स्ट दॅट इज अँटीबॉडीज क्लोरोमायसिटिन. देन 2 वॅक्सिन्स TY21A that is a oral vaccine. Then टायफॉईड पॉलिसॅकॅराइड वॅक्सिन दॅट इज अ इंजेक्टेबल वॅक्सिन. त्यामध्ये दोन वॅक्सिन्स आहे, दॅट इज Typhim VI and Typhirix. So that are vaccines or treatment which are used for curing of typhoid disease. So that is a diagnosis treatment of typhoid and mode of transmission. आता आपण डिसीजचं मोड ऑफ ट्रान्समिशन, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट बघितले. नाव प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर बघायचे आहे. टेक्स्टबुकमध्ये टायफॉईड डिसीजचे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर मेन्शन नाही आहेत, बट एक्झाममध्ये लिहायचेच असले तर कॉमन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर असणार की कंटॅमिनेटेड फूड पासनं दूर असणे, हँडवॉश करणे प्रॉपरली, बाहेरून आल्यानंतर हँडवॉश करणे, वॉशरूम यूज केल्यानंतर हँडवॉश करणे, किंवा मग ज्याही फ्लाईज कॉक्रोचेस आहेत घरामध्ये आपण जे किचन आहे त्याचं प्रॉपर इन्सेक्टिसाइड्सनी क्लीन करून घेणे, प्रॉपरली रेग्युलर क्लिनिंग करणे किचनची, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच येणार प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजरमध्ये. सो दॅट इज अ प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर. आपण टायफॉईड डिसीजमध्ये काय काय बघितलं ते एक वेळेस रिवाईज करून घेऊ. फर्स्ट आपण बॅक्टेरिया बघितला, दॅट इज सॅल्मोनेला टायफी. बॅक्टेरिया. देन इन्फेक्शन कुठल्या टाईपचं आहे ते बघितलं, दॅट इज ॲक्यूट इंटेस्टिनल इन्फेक्शन. नेक्स्ट साइन अँड सिम्पटम्स.
then mode of transmission, then diagnosis and treatment, and last one is prevention and control. प्रत्येक डिसीजचा आपण या सिक्वेन्समध्ये स्टडी करत असतो. सामोरही जेही डिसीज येणार आहे त्यांचे पण आपण याच सिक्वेन्समध्ये स्टडी करणार आहोत. सो दॅट इज अ टायफॉईड डिसीज. डायग्राम लक्षात ठेवा, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे ही डायग्राम, बट जर कोणाकडे टेक्स्टबुक नसेलच तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह करू शकता. दॅट इज फिगर ऑफ सॅल्मोनेला टायफी अँड दॅट इज ऑल पॉईंट वी स्टडीज इन टुडेज लेक्चर. तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन असेल, क्वेरीज असेल किंवा काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतरचे डिसीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू फॉर दिस लेक्चर.